नमस्कार, जय श्रीराम. आज आपण मायक्रो ओव्हन ट्रान्सफॉर्मरपासून स्पॉट वेल्डिंग मशीन तयार करणार आहोत. त्यासाठी आपल्याला 25 स्क्वेअर mm वायर गेज घ्यायची आहे. परंतु माझ्याकडे 25 स्क्वेअर mm वायर नसल्याने मी 4 स्क्वेअर mm वायर वापरून स्पॉट वेल्डिंग मशीन तयार करणार आहे. त्यासाठी 6 वायर आपल्याला अशा प्रकारे घ्यायचे आहेत. म्हणजेच 4 स्क्वेअर mm ची वायर 6 गुणुले 4 तर 24 स्क्वेअर mm वायर गेज बनवला आहे. चला तर मग बनवूया. यासाठी आपल्याला प्रायमरी वाइंडिंग जशीच्या तशी ठेवायची आहे. तिला धक्का न लावता सेकंडरी वाइंडिंग कट करायची आहे. या प्रकारे प्रायमरी वाइंडिंग जशी तशी ठेवायची. सेकंडरी वाइंडिंगला कट करून आपण या 6 वायर वापरून प्रत्येकी 2 राऊंड मारायचे आहेत. त्यानंतर 25 स्क्वेअर mm लग्ज वापरायचे आहे. 25 स्क्वेअर mm लग्ज वापरून अशी फिटिंग करून घ्यायची आहे यामध्ये दाखवल्याप्रमाणे. आणि मीटरमध्ये जे आपल्या या असे ब्रासचे कनेक्टर असतात ते काढून घेऊन या कॉपर रॉडला कनेक्ट करायचा आहे. हा कॉपर रॉड बनवलेला आहे मी 5 स्क्वेअर mm चा. तुम्ही पाहू शकता 5 स्क्वेअर mm चा कॉपर रॉड बनवलेला आहे. त्यानंतर त्याला असं दाबनाप्रमाणे टोक केलेलं आहे. कॅमेऱ्यामध्ये क्लिअर फोकस करतो या पद्धतीने. आणि त्या कॉपर रॉडवर असे आपण हे टाकून घेतलेलं आहे, स्लेव टाकून घेतलेली आहे. आणि हॉटगनच्या मदतीने फिरवल्यानंतर ही टाईट होऊन जाते याच्यावर. सर्वप्रथम आपण व्होल्टेज चेक करून बघूया ट्रान्सफॉर्मरचे. किती व्होल्टेज येत आहे ते 1.3 व्होल्टेज येत आहे. मल्टीमीटर AC वर ठेवायचं आहे. 1.3 व्होल्टेज येत आहे या पद्धतीने. या ठिकाणी आपण पाहू शकता. आपण टेस्ट घेऊया आता. या पद्धतीने आपण एक खिळा घेतलेला आहे. टेस्ट करूया याला किती करंट आहे याच्यामध्ये ते. जोरात स्पार्क होत आहे मित्रांनो, पाहू शकता. जोरात एकदम जोरात थिनगे निघत आहेत. हे बघा, पाहू शकता लगेच लाल झालेला आहे. हा पूर्ण खिळा लाल झालेला आहे या पद्धतीने. खूप गरम झाले हे रॉड. एवढा करंट आहे याच्यामध्ये. या पद्धतीने आपण घरच्या घरी बनवू शकता. ठीक आहे, आपण स्पॉट वेल्डिंग करून बघायचे. ट्रिगर स्विच बनवण्यासाठी आपल्याला अशा प्रकारे मायक्रो स्विच वापरायचा आहे. या पद्धतीने त्याला कनेक्शन करून घ्यायचं आहे. या ट्रान्सफॉर्मरला वर्किंग करण्यासाठी आपल्याला एक टायमर कनेक्शन करायचा आहे. हा टायमर आहे, मी ऑनलाईन मागवला होता फ्लिपकार्टवरून. त्याची ही जी ग्राउंड आहे, 2 ग्राउंड आहेत याच्यामध्ये. हा एक ग्राउंड ट्रिगरसाठीचा ग्राउंड आणि मेन आपल्या 5 व्होल्ट चार्जरपासून येणारा हा एक ग्राउंड. दोनों शॉर्ट करायचं आहे. त्यासाठी या ठिकाणी शॉर्टेज दिलेला आहे, पाहू शकता. इथं शॉर्ट केलेला आहे मी. अशी डायरेक्ट वायर घेऊन जोडण्यापेक्षा इथं 2 पॉईंट दिलेले असतात कंपनीने. झूम करतो मी. या पद्धतीने एक वायरच्या तुकड्याने जॉईंट करायचं आहे. त्यानंतर आपल्याला मायक्रो स्विच वापरून टायमिंगसाठी ट्रिगरिंगसाठी हा स्विच वापरायचा आहे. या पद्धतीने मी असं बनवून घेतलेलं आहे. पहिल्यांदा अशी वायर चार्जरची, खराब चार्जरची वायर घेतलेली आहे मी. त्या पद्धतीने असं बनवलेलं आहे. या पद्धतीने असं बनवून घेतलेलं आहे. त्याचं कनेक्शन हे NC नॉर्मली ओपन नॉर्मली कनेक्ट असं या पद्धतीने आहे. तर आपल्याला कॉमन आणि नॉर्मली ओपन या ठिकाणी कनेक्शन करायचं आहे. या पद्धतीने मी कनेक्शन करून दाखवतो. आणि चार्जरचं कनेक्शन, आपल्या ट्रिगर स्विचचं कनेक्शन
एक ट्रिगरला द्यायचं आहे आणि दुसरं 6 ते 30 व्होल्टपर्यंत आपण देऊ शकतो. त्या पद्धतीने आपण या ठिकाणी कनेक्शन करायचं आहे ट्रिगर स्विचचं. तर या ठिकाणी आपण आता पहिल्यांदा 5 व्होल्टचं चार्जर जोडून घेऊया. आपण 5 व्होल्टच फक्त देणार आहे याला. तर मित्रांनो, या पद्धतीने मी कनेक्शन केलेलं आहे. मी दाखवतो कनेक्शन. हा 5 व्होल्टचा चार्जर वापरलेला आहे. 5 व्होल्ट चार्जर वापरलेला आहे. या ठिकाणी पाहू शकता 5 व्होल्ट 0.7 अँपिअर चार्जर आहे. अशा पद्धतीने DC चार्जर वापरायचं आहे. मोबाईलचा खराब झालेला चार्जर पण चालेल, USB वगैरे खराब झालेलं. त्यानंतर पॉझिटिव्ह कनेक्शन आपण या ठिकाणी 6 ते 30 व्होल्ट या पद्धतीने द्यायचं आहे. आणि चार्जरचं ग्राउंड या दोन्ही ठिकाणी कोणत्याही ठिकाणी केलं तर चालेल. ट्रिगर ग्राउंड आहे, हा ट्रिगर आहे आणि हे एक ग्राउंड आहे. हा ग्राउंड आणि हा ग्राउंड एकच आहे आपण शॉर्ट केल्यामुळं. या पद्धतीने आपण कनेक्शन करायचं आहे. नॉर्मली, ओपन आणि कॉमन या ठिकाणी कनेक्शन करायचं आहे. 1 मिलीसेकंद टायमिंग लावण्यासाठी मी तुम्हाला याचं सेटअप करून दाखवतो. हे सेट बटन आहे, स्टॉप बटन आहे, अप बटन आहे, हे डाऊन बटन आहे. त्याप्रमाणे आपल्याला 1 मिलीसेकंद सेट करायचं आहे टायमिंग. आपण हे 2 ते 3 सेकंदासाठी दाबून धरायचं आहे. त्यानंतर P1 येईल, त्यानंतर ओके करायचं आहे. आउटपुट आलं, त्यानंतर आता अप बटन वाढवायचं आहे सेकंद. हे अप बटन आहे. तुम्हाला 2-3 सेकंद पाहिजेत. हे मिलीसेकंद आहे. हा पॉईंट जो आहे तो ह्याच्या पलीकडे असल्यामुळं हा मिलीसेकंदमध्ये आहे. हे 5 मिलीसेकंद झालं. डिस्प्लेमध्ये दिसत असेल व्यवस्थित. आम्ही असं करतो. आता हे 6 मिलीसेकंद झालं, 7 मिलीसेकंद झालं. मी आता डाऊन करतो. आपल्याला 1 मिलीसेकंदचा टाईम ठेवायचा आहे. या पद्धतीने 6, 5, 4, 3, 2, 1 हा आपण सेट करूया. सेट करण्यासाठी हे ओके करायचं आहे. 2-3 सेकंदासाठी ठेवायचं आहे दाबून. ओके झालं. या पद्धतीने हां, ठीक आहे. आता हा P1.1 हा प्रोग्राम आहे. यामध्ये आपण ठेवलेला. आपल्याला जर चेक करायचं असेल तर आपण चेक करू शकतो. असं केल्यानंतर दाखवतो 1 सेकंदाचा टायमिंग सेट झालेला आहे. आता आपण टायमर ऑन करूया. या पद्धतीने ते पाहू शकता. टायमर ऑन झालेला आहे आपला. तर यामध्ये मी 1 मिलीसेकंद हा टायमर ठेवलेला आहे टायमिंग. आणि हा मायक्रो स्विच आहे. ज्यावेळेस आपण हा प्रेस करेल त्यावेळेस हा रिले 1 मिलीसेकंदसाठी ऑन होणार आहे आणि तो लगेच ऑफ होणार आहे. म्हणजे ट्रान्सफॉर्मर आपला 1 मिलीसेकंदासाठी ऑन होणार आहे. या पद्धतीने दाखवतो मी. हा स्विच दाबला, हा आवाज येत असेल रिलेचा. आणि त्याच पद्धतीने या ठिकाणी LED आपला हा ग्लो होतो. या पद्धतीने. तर आपण आता ट्रान्सफॉर्मरचं कनेक्शन करून घ्यायचं आहे. चेक करू आपण. या पद्धतीने आपण कनेक्शन केलेलं आहे. चेक करूया. निकेल स्ट्रिप घ्यायची आहे. हा लिथियम सेल आहे. या पद्धतीने आपण जरी शॉर्ट जरी केलं हे तर ऑन होणार नाही, कारण ट्रान्सफॉर्मर आपला ऑन नाही. ट्रिगर ज्यावेळेस देईल आपण त्यावेळेसच फक्त ट्रान्सफॉर्मर ऑन होणार आहे. या पद्धतीने आपण पाहूया. पेन ठेवून घेतो मी. तर ट्रिगर दिल्यानंतरच हे ऑन होणार आहे. यासाठी ऑन करायचे. ट्रिगर दिलेला आहे. थोडा करंट कमी पडत आहे मित्रांनो. यासाठी आपल्याला टायमिंग थोडासा वाढवायला लागेल. मी एकदा दोनदा करून पाहतो. या पद्धतीने
अशा पद्धतीने केलेलं आहे, परंतु हे स्पॉट झालेलं नाही मित्रांनो, पाहू शकता. त्यासाठी आपल्याला करंट याचा वाढवायला लागेल, टाईम वाढवायला लागेल. हे टेस्ट घेण्यासाठी चालू आहे. यानंतर मी चांगल्या सर्किटवर बनवणारच आहे. आता मी थोडा ह्याचा टाईम वाढवतो. या पद्धतीने सेट आलेला आहे. परत सेट दाबायचे. प्रोग्राम आलं OP आउटपुट. यानंतर आपण 2 सेकंद, 3 सेकंद मिली, हे मिली सेकंदमध्ये आहे. 4, 5 मिली सेकंद आपण हे सेट करूया. आता या पद्धतीने हे सेट झालेलं आहे. टाईम पिरियड वाढवलेला आहे आपण. आता वेल्डिंग होते का पाहूया. अन्यथा आपल्याला ही वायर थोडं टर्निंग वाढवायला लागेल, कारण 2 ते 2.5 व्होल्ट आलेलं पाहिजे आउटपुटला. त्यानंतरच स्पॉट आपला व्यवस्थित होणार आहे. आपलं 1.5 व्होल्ट येत आहे, 1.5ला पण कमीच आहे. मी ट्रिगर देत आहे. आता पाहू शकता या पद्धतीने असं लाल झालेलं आहे. तर आणखी एकदा करून बघूया. हा आपला स्विच या पद्धतीने स्पॉट तर झालेला आहे, परंतु कनेक्शन स्पॉटचं झालेलं नाही. थोडा करंट आपला कमी पडत आहे. पट्टी जळालेली आहे, पाहू शकता. या पद्धतीने आपल्याला थोडं ट्रान्सफॉर्मरची टर्निंग वाढवायला लागतील, त्याशिवाय हा स्पॉट होणार नाही. तर मित्रांनो, आपलं एक्सपेरिमेंट थोडंसं अनसक्सेसफुल झालेलं आहे. तर आपण यानंतर आपण चेंज करणार आहेत या वायर आणि टर्निंग थोडे वाढवून बघणार आहे. त्यानंतर मी व्हिडिओ अपलोड करतो. आता हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला याबद्दल लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की कळवा. धन्यवाद.